नमस्कार प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर अमृता वसंत पेडणेकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। प्रेक्षक हो, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपण आरोग्यासंबंधी विविध विषयांवर तज्ज्ञांकडून मार्गदर्शन घेत असतो आणि आयुर्वेदातील विविध संकल्पना जाणून घेत असतो। पण आयुर्वेदाचं मुख्य उद्दिष्ट काय आहे हे तुम्हाला माहीत आहे का? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य विकार प्रशमनम च, म्हणजेच केवळ उत्पन्न झालेल्या रोगांची चिकित्सा करणं एवढंच आयुर्वेदाचं कार्य नाही, तर निरोगी व्यक्तींच्या स्वास्थ्याचं रक्षण करणं आणि रोग उत्पन्न होण्यापूर्वीच त्यास प्रतिबंध करणं हे आयुर्वेदाचं मुख्य उद्दिष्ट आहे। आयुर्वेदीय चिकित्सा म्हटली की आपल्या डोळ्यासमोर सर्वप्रथम येते ती म्हणजे पंचकर्म चिकित्सा। पण अनेकांच्या मनात एक प्रश्न असतो की पंचकर्म चिकित्सा ही केवळ आजारी व्यक्तींसाठीच आहे की निरोगी व्यक्तीही पंचकर्माचा लाभ घेऊ शकतात? याच महत्त्वाच्या विषयावर आज आपण चर्चा करणार आहोत। तर मंडळी, आजचा आपला चर्चेचा विषय आहे निरोगी जीवनासाठी पंचकर्माचे महत्त्व, आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित आहेत सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य आणि ज्येष्ठ पंचकर्म तज्ज्ञ डॉक्टर सीमा देवेंद्र बहादकर मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार। हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत। डॉक्टर सीमा देवेंद्र बहादकर मॅडम या मुंबईतील रा. पोद्दार आयुर्वेद वैद्यकीय महाविद्यालयाच्या पंचकर्म विभागाच्या विभाग प्रमुख आणि प्राध्यापिका आहेत। गेली 26 वर्ष त्या पंचकर्म चिकित्सा, अध्यापन आणि संशोधन क्षेत्रात कार्यरत आहेत। राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांनी अनेक संशोधनपर लेख प्रकाशित केले असून विविध परिषदांमध्ये व्याख्यात्या आणि तज्ज्ञ म्हणून त्यांनी आपला सहभाग नोंदवला आहे। त्यांच्या या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांना धन्वंतरी पुरस्कारासह अनेक प्रतिष्ठेचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत। चला तर मग आता आपण आपल्या विषयाकडे वळूया। मॅडम, पंचकर्म म्हणजे नेमके काय? अगदी बेसिक प्रश्न विचारलाय मॅडम तुम्ही। पंचकर्म ही शरीर शुद्धीची आणि आरोग्य संवर्धनाची एक विशेष वैज्ञानिक उपचार पद्धती आहे। याला जर सोप्या भाषेत समजवायचं म्हटलं की आपण आजारी पडलो तर काय करतो, एखाद्या तज्ञाच्या मार्गदर्शनाखाली काही औषधींचं सेवन करतो, किंवा ह्यानी जर चिकित्सा होत नसेल किंवा बरा होत नसेल आजार, तर मग आपण एखादी शल्य चिकित्सकाकडे जाऊन त्याची सर्जरी करून घेतो। म्हणजे आपल्याला माहिती आहे की आपण औषधांचं सेवन करू शकतो किंवा सर्जरी करू शकतो। याच्या व्यतिरिक्त एक विशेष अशी उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये आहे आणि ती आहे पंचकर्म। नक्कीच याचं नाव पंचकर्म हे इंडिकेट करतं की याच्यामध्ये 5 कर्म आहेत। हो, याच्यामध्ये मुख्य 5 कर्म आहेत, जसे की वमन, विरेचन, बस्ती, नस्य आणि रक्तमोक्षण। ही 5 कर्म प्रामुख्याने असून याच्यासोबत अनेक उपकर्म पण आहेत। त्यांचा आपण जर अंदाज घ्यायला गेला किंवा त्यांचं काउंटिंग करायला गेलं तर ते 20 ते 25 असे उपकर्म आहेत की जे पंचकर्म इतकेच चांगले आहेत, करायला सोपे आहेत आणि तेवढ्याच यशस्वीपणे रुग्णाला लाभदायक आहेत। जर आपण विचार केला की वमन म्हणजे काय, तर वमन ही शरीर शुद्धीची अशी एक क्रिया आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला शरीरात चयापचय क्रियेमध्ये जे काही दूषित दोष उत्पन्न होतात किंवा ज्याला आपण साध्या भाषेत टॉक्झिन्स म्हणू, ते उत्पन्न होतात, ते शरीराबाहेर काढण्यासाठी आपण मुखाद्वारे ते बाहेर काढतो, त्याला आपण वमन म्हणतो। इथे जे आपले नॅचरल ओरिफिसेस आहे किंवा जे नॅचरल द्वार आहेत त्याच्याद्वारे आपण शरीरातले दोष बाहेर काढत असतो। दुसरं विरेचन, अगदी वमनाच्या अविरुद्ध। जेव्हाही शरीरातले दोष वाढतील किंवा पित्ताशयाचे काही आजार असतील, पचनाचे काही आजार असतील, त्वचेचे काही आजार असेल, तर आपण विरेचन ही चिकित्सा करून घेतो। आणि विरेचनामध्ये काय करतो, तर विरेचनामध्ये आपण काही औषधं देऊन गुदमार्गातून किंवा ॲनल कॅनलमधून दूषित दोष शरीराबाहेर काढतो। या 2 मुख्य झाल्या। त्याच्यानंतर येतं बस्ती चिकित्सा। बस्ती चिकित्सेला आयुर्वेदामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे। म्हणजे बस्ती चिकित्सेला अर्धचिकित्सा म्हणतात शास्त्रानुसार, पण आजकाल आपण व्यवहारात बघतो की बस्ती चिकित्सा ही पूर्ण चिकित्सा आहे। ती वाताच्या सगळ्या आजारांवर काम करते,
तुमच्या नर्वस सिस्टीमवर छान काम करते, तुमची हाडांची जपवणूक करते, मांसपेशींना बल देते. मग ही द्यायची कशी? जसं आपण एनिमा देतो ॲनल रूटनी किंवा गुदमार्गातून, तशी ही दिली जाते. पण दोन्ही गोष्टी खूप वेगवेगळ्या आहेत, बस्ती आणि एनिमा. नंतर येतो नस्य. नस्य म्हणजे जेव्हाही आपण स्टर्नमच्या वर म्हणजे गळा, कान, नाक, डोळे आणि मस्तिष्क याचे काही आजार असेल तर नस्य हे आपण पंचकर्म करून घेतो. हे या ऊर्ध्व जत्रुगत रोगांसाठी श्रेष्ठ आहे. यामध्ये आपण नाकाचे जे द्वार आहेत त्याचा वापर करतो आणि त्याच्यामध्ये काही औषधी द्रव्य टाकतो आणि मुखातून दोषांना बाहेर काढतो. त्याच्यानंतर येतं रक्तमोक्षण. नावच इंडिकेट करतंय की रक्तमोक्षण म्हणजे रक्ताला शरीराबाहेर काढणं. आयुर्वेदाच्या शास्त्रानुसार दूषित रक्त शरीराबाहेर काढण्याची ही एक पद्धती आहे आणि याचा उपयोग त्वचा विकारावर खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतो. आणि याचंच एक थोडंसं उदाहरण घेतलं संकुचित तर जलोकावचरण म्हणजे लीच थेरपी, हे तुम्ही नाव ऐकलं असाल. ती पण एक आयुर्वेदाची प्रभावशाली उपचार पद्धती आहे. खूपच सोप्या भाषेत मॅडम माहिती दिली तुम्ही. परंतु मॅडम तुम्ही आत्ताच म्हटलात की काही उपकर्म सुद्धा असतात, तर त्या उपकर्मांविषयी थोडी माहिती द्याल का? नक्कीच. जितके मुख्य कर्म आहेत तेवढेच लाभदायक हे उपकर्म पण आहेत. आता आपण उपकर्मांचा विचार करताना लक्षात घेऊ की आपल्या शरीरातला महत्त्वाचा ऑर्गन तुम्हाला कोणता वाटतो? मग आपल्याला वाटतं की मस्तिष्क आपल्या शरीरातला अगदी महत्त्वाचा ऑर्गन आहे. मग त्याच्यासाठी कोणते कोणते आयुर्वेद शास्त्रामध्ये उपकर्म सांगितले? त्याच्यासाठी सांगितलंय की शिराच्या ठिकाणी म्हणजे मस्तिष्काच्या ठिकाणी तेलाचं धारण करायचं. मग ते किती सोप्या पद्धतीने सांगितलंय की तुम्हाला बाकी मोठ्या रूपामध्ये तेलाचं धारण करता येत नसेल तर तेलाची शिराच्या ठिकाणी मालिश करा, ज्याला आम्ही शिरोअभ्यंग म्हणतो. मग तेलाला भिजवलेला कापसाचा बोळा शिरस्थानी ठेवा, ज्याला आपण शिरोपिचू म्हणतो. आणि तुम्ही सगळ्या चित्रामध्ये बघितलं असेल की पेशंट झोपलेला आहे आणि शिरस्थानी एक औषधांची धार आपल्याला सोडताना दिसते, ती आहे शिरोधारा पद्धती. सध्या या पद्धतीचा आणि या उपक्रमाचा खूप चांगला वावर होतो. मानसिक ताणतणाव आहे किंवा लाईफस्टाईल सारखे डिसऑर्डर्स आहे की ज्याच्यामध्ये एक कारण मानसिक ताणतणाव पण आपल्याला दिसतो, त्याच्यामध्ये या चिकित्सा पद्धतीचा खूप छान प्रकारे उपयोग होतो. शिरानंतर आलं तर आपल्याला दुसरा ऑर्गन किंवा तितकाच महत्त्वाचा ऑर्गन वाटतो की हृदय. मग हृदयाला बल देणारं आणि हृदयासाठी फायदेमंद असं काय उपकर्म आहे तर ते आहे शिरोबस्ती. शिरोबस्ती ही हृदयस्थानी लावली जाते आणि त्याच्यामध्ये काही मेडिकेटेड ऑइल तुमच्या प्रकृतीनुसार तुमच्या व्याधीनुसार तिथे टाकून त्यांनी हृदयाचं बृहण पोषण केलं जातं. मी इथे नक्कीच सांगेल की ॲक्यूट काही कंडिशन असेल जसं अंजायना आहे किंवा MI सारख्या कंडिशन आहे त्याच्यामध्ये हे उपचार पद्धती आपण करत नाहीत. तेव्हा आपण तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्यानुसार त्याला चिकित्सालयात किंवा हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायला सांगतो. हे दोन महत्त्वाचे ऑर्गन झाले. नंतर आपण बघतो की साधारण स्पायनल कॉर्डच्या खूप साऱ्या विकृती किंवा खूप सारे दुखणे डिसऑर्डर्स आपल्याला दिसून येतात. मग त्याच्यामध्ये तुम्हाला छोटे कोणते करता येतात उपक्रम तर पोटली शेक आहे, औषधांनी बनवलेली पोटली तिन्ही शेक द्यायचा किंवा तिथे पण आपण एक उडदाची पीठ करून एक पाळ करून घ्यायची आणि नंतर त्याच्यामध्ये तेलाने स्नेहन करायचं. त्याला आपण कटिबस्ती, उरोबस्ती, मन्याबस्ती म्हणजे स्पायनल कॉर्डच्या ज्या ज्या लोकेशनला ते आहेत तिथे आपण त्याला लावतो आणि तसे नावं दिले जातात. नंतर टोंगळ्यांचे दुखणे किंवा संधिवात किंवा वाताचे वेगवेगळे प्रकार आपल्याला हे प्रामुख्याने दिसून येतात. त्याच्यासाठी जानुधारा, जानुपिचू, पादाभ्यंग, नाभीपूरण असे अनेकविध उपचार पद्धती आयुर्वेदामध्ये सांगितलेल्या आहेत. फारच अभ्यासपूर्ण माहिती दिली मॅडम तुम्ही. मॅडम, सर्वसामान्यांमध्ये असा समज आहे की पंचकर्म हे फक्त आजारी व्यक्तींसाठीच असतं, तर हा समज कितपत योग्य आहे आणि स्वास्थ्य रक्षणामध्ये पंचकर्माची भूमिका काय आहे? काय सांगाल मॅडम याविषयी? आत्ताच तुम्ही म्हणालात की आयुर्वेदाचं ब्रीदवाक्य काय? स्वस्थस्य स्वास्थ्य रक्षणम आणि आतुरस्य विकार प्रशमन. म्हणजे इथे पण सुरुवात होताना तुम्हाला आधी हेच सांगितलंय आयुर्वेदाचार्यांनी की स्वास्थ्याचं रक्षण करा. मग त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करून फक्त झालं नाही तर त्याचं स्वास्थ्याचं रक्षण करण्यासाठी आपल्याला काय काय करावं लागेल त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन आयुर्वेदात आहे.
आणि हे रक्षण केल्यानंतरही तुम्हाला काही आजार झाले तर त्याच्यासाठी सगळे उपचार पद्धती पण दिलेल्या आहेत. म्हणजे मी सांगते मॅडम की मी स्टुडंट असताना मी ह्या स्वास्थ्य रक्षणाकडे जास्त नाही जायची, उपचार पद्धतीचा जास्त अभ्यास करायची. कारण तेच असायचं की नाही व्याधी झालाय त्याला ठीक करा. पण आता समाजामध्ये आणि सगळीकडे इतकी जागरूकता झाली आहे की स्वास्थ्याबद्दल एवढे जागरूक आहेत लोक की तो व्याधी होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करता येईल याबद्दल सगळी माहिती गोळा करायला लागली आहे. आणि ही सगळी माहिती आपल्या आयुर्वेदामध्ये दिलेली आहे. छोटे छोटे नियम आहेत की जे आपण पाळले तर आपण स्वस्थ राहू शकतो. म्हणजे पंचकर्म हे स्वास्थ्यासाठी पण आहे आणि पंचकर्म हे जर साठी आपण पंचकर्म करत असतानाही काही व्याधी झाल्या तर त्याच्यासाठी. मग दोन्ही ठिकाणी जर पंचकर्म करायचं आहे तर स्वास्थ्यासाठी का करायचं? जर तुम्ही स्वस्थ व्यक्तीमध्ये पंचकर्म करत राहिला तर तो आजार तेवढ्या प्रबलतेने होणार नाही किंवा होणार पण नाही. झाली तर त्याची तीव्रताही कमी राहील. तो सहजतेने आपल्याला चिकित्सा करून साध्य करता येईल किंवा लवकर आपल्याला उपशय मिळवता येईल. म्हणून हे आधी करायचं, शरीराची जपणूक करायची, धातूंचं पोषण करायचं की जेणेकरून दोष प्रकोपित होणार नाही आणि व्याधी होणार नाही. मॅडम, पुण्याहून एक प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडल्या जात आहेत. नमस्कार मंगलजी, आपला प्रश्न विचारा. मंगलजींनी असा प्रश्न विचारला की नस्य हे कोणत्या वेळी करावं आणि कोणत्या व्याधींसाठी करावं? नस्य ही पंचकर्मातली एक मुख्य उपचार पद्धती आहे. नस्य करत असताना जे काही वर म्हणजे आपल्या घशाच्या वर दाताचे काही आजार आहे, नाकाचे काही आजार आहे, डोळ्यांचे काही आजार आहे, कानांचे काही आजार आहे किंवा शिराचे काही आजार आहे, जसं की मायग्रेन आहे, हेडेक आहे, इव्हन तुमचे केसांचे काही आजार असतील जसे की हेअर फॉल आहे, ग्रेइंग ऑफ हेअर आहे, या सगळ्या आजारांमध्ये आपल्याला नस्य करता येतं. पण हे नस्य करत असताना तो आजार कशामुळे झाला आहे त्याच्या मागची अजून काही कारणं आहेत का? म्हणजे आपण नस्य जर रुग्णाला चक्कर येत असेल तरीही नस्य करतो, पण ते करत असताना आधी रूल आउट करतो की ते चक्कर येण्याचं कारण काय आहे. पेशंटला BP आहे का, त्याचं शुगर मॉनिटरिंग करा, त्याला सर्वायकल स्पॉन्डिलायटिस सारखे काही त्रास आहेत का ते बघा आणि त्याच्यानुसार मग नस्य कशाचं करायचं हे डिसाईड करा आणि मग नस्य करा. नस्य ही ऊर्ध्वजत्रुगत म्हणतो. ऊर्ध्वजत्रू म्हणजे वर, स्टर्नमच्या वर जे काही अवयव आहेत त्यांना बल देणारी, इंद्रियांचं प्रसादन करणारी. आता इंद्रिय प्रसादन म्हणजे काय? आपले सगळे ज्ञानेंद्रिय. ज्ञानेंद्रिय म्हणजे काय की जे ज्ञान घ्यायचं काम करतात. डोळे आपल्याला ज्ञान देतं, कानाने आपण ऐकून ज्ञान ग्रहण करतो, नाकाने आपण घ्राणेंद्रिय आहे त्याने आपण ज्ञान ग्रहण करतो. या ज्ञानेंद्रियांना बल देतं. बल देतं म्हणजेच त्यांचे जे काम आहे ते उत्तम प्रकारे ते कसे करतील याची पूर्ण काळजी नस्याने घेतली पाहिजे. नक्कीच हे स्वतः करायचं नाही आहे, हे तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रकृती परीक्षणानंतर आणि कोणत्या दोषांची दृष्टी आहे याचा सगळा विचार करून करायचं आहे. नक्कीच मॅडम, जळगावहून सृष्टी या प्रेक्षक आपल्याशीच फोन कॉलद्वारे जोडल्या जात आहेत. नमस्कार सृष्टीजी, आपला प्रश्न विचारा. मॅम, माझे सतत हात आणि पाय गरम असतात आणि थकवा येतो. मॅडम, काय मार्गदर्शन करायला याविषयी? सृष्टीजी नमस्कार. तुम्ही बोललात की तुमचे हात आणि पाय सतत गरम असतात आणि थकवा येतो. बघा, ही एक पित्ताचं लक्षण असू शकतं, पण हे असू शकतं एवढंच मी सांगेल. तुम्हाला डायबिटीज किंवा काही अजून व्याधी आहेत का आणि तुमचं वय किती आहे हे मला कळलं तर मला जास्त चांगल्या पद्धतीने सांगता येईल. मॅडम, आपण मगाशी सांगितलं की ऋतूनुसार पंचकर्म करावं, तर वर्षातून किती वेळा पंचकर्म करू शकतो आणि हे व्यक्तिपरत्वे बदलतं का? नक्कीच. पंचकर्म कितीदा करायचं आणि कसं करायचं आता आपण दोन भाग करू. एक निरोगी व्यक्ती आहे आणि एक आजार झालेला व्यक्ती आहे. जर निरोगी व्यक्ती असेल तर त्याने वर्षातनं एकदाच पंचकर्म करायचं आहे, तेही 5 पैकी एकच. सगळे पंचकर्म म्हणजे 5ही कर्म एका व्यक्तीला करायची गरज नसते, तेवढी आवश्यकताच नसते. तुमची प्रकृती कशी आहे, कोणत्या दोषाचा प्रकोप झाला आहे, कोणत्या दोषाच्या व्याधी आहेत, प्रकोप होणं म्हणजे त्याची लक्षणं वाढलेली आहेत
असे असेल ते आपण पंचकर्म करत असतो. जसं आपण बघतो की वसंतामध्ये आपले मराठी महिने घेतले, शिशिर, वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, हे 6 आहेत. त्याला आपण इंग्लिश महिन्यानुसार 2-2 महिन्यांनी डिवाइड करू शकतो. आता वसंत ऋतू घेतला तर तो येतो फेब्रुवारी मार्च. या ऋतूमध्ये कफाचा प्रकोप होतो. हा सामान्यामध्ये पण होतो, पण ज्यांच्याकडे अस्थमाची हिस्ट्री आहे, प्राणवायू स्रोतसाचे काही व्याधी आहेत किंवा ज्यांना ॲलर्जीचा त्रास आहे, त्यांना प्रामुख्याने या काळामध्ये त्रास व्हायला लागतो. मग हे त्रास पुढे वाढू नये म्हणून त्यांना आपण वमन करवतो. वमनाने अस्थमा असेल तर तो त्रास कमी होतो. जर आपण त्याला दरवर्षी वारंवार करत गेलं तर त्याचे एपिसोड खूप रिड्यूस होतात. इवन ॲलर्जिक असेल, ॲलर्जिक अस्थमा असेल, ॲलर्जिक रायनायटिस असेल किंवा सायनोसायटिस म्हणजे जुनी सर्दी असेल की तुम्ही काही बाहेर गेले तर डोळ्यांना खाज येते, नाकांना खाज येते, पाणी वाहायला लागतं, असे प्रकार असेल तरी आपण वमन करवतो आणि त्यांनी ते प्रकोपित झालेले दोष शरीराबाहेर काढायला मदत होते. हे झालं वसंत ऋतूमध्ये वमनाचं. आता सध्या सगळीकडे पावसाळा सुरू आहे, ज्याला आपण वर्षा ऋतू म्हणतो. आणि वर्षा ऋतूमध्ये श्रेष्ठ कर्म कोणतं आहे तर बस्ती कर्म. हे बस्ती कर्म आपण निरोगी व्यक्तींनी पण घेता येतं आणि काही ज्यांना आजार असेल त्यांनी घेता येतं. निरोगी व्यक्तींनी बस्ती घ्यायचं तर एक 7 दिवसाचा कोर्स असतो, तो त्यांना इनफ होतो. पण तुम्हाला काही विशेष आजार असेल, ते आजाराची तीव्रता जर जास्त असेल, बऱ्याच वर्षापासून असेल, त्या आजारामुळे तुमच्या अस्थिधातूमध्ये किंवा लंग्समध्ये किंवा इकडे काही परिणाम झाला असेल तर मग आपल्याला ते बस्तीचं शेड्यूल बनवावं लागतं. म्हणजे आपल्याकडे पेशंट आला की त्याची डिटेल हिस्ट्री होते. अष्टविध परीक्षण आणि नाडी परीक्षण हे आयुर्वेदानुसार होतं. बाकी आपण त्यांचे सगळे पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन करून घेतो. श्वासाचा पेशंट असेल तर त्याचा रेस्पिरेशन रेट किती आहे, SpO2 किती आहे, हे सगळे परीक्षण केल्यानंतर त्याला आपल्याला वमन द्यायचं आहे किंवा विरेचन द्यायचं आहे की आणि वमन विरेचनाला तर योग्य नसेल तर त्याला आपल्याला बस्ती चिकित्सा करता येते. ही बस्ती चिकित्सा अजून मी प्रामुख्याने सांगेल की स्त्रियांसाठी खूप श्रेष्ठ चिकित्सा आहे, कारण ती प्रजनन संस्थानावर पण कार्य करणारी आहे, अस्थिधातूवर कार्य करणारी आहे. याचा अर्थ असा नाही की ती पुरुषांसाठी नाही, पुरुषांसाठी पण तितकीच उपयोगी आहे, पण स्त्रियांसाठी हे प्रामुख्याने आम्ही खूप करवतो. कारण स्त्रिया थोड्या आरोग्याबद्दल सजग नसतात, त्या दुसऱ्यांच्या आरोग्याची जास्त काळजी घेतात स्वतःच्या आरोग्यासाठी. तर आम्ही ह्याचं कॅम्पेन किंवा जनजागृती शिबिर चालवतो की मुलींनी म्हणण्यापेक्षा स्त्रियांनी येऊन त्या शिबिरामध्ये भाग घ्यावा. हे झालं वर्षा ऋतू. आणि मग येतो शरद ऋतू की जेव्हा थोडंसं टेम्परेचर वाढायला लागतं. ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर असे महिने आपण घेतले की ते आपण शरद ऋतू म्हणतो. आणि तेव्हा आपण विरेचन हे कर्म करतो, कारण तेव्हा पित्ताचा प्रकोप व्हायला लागतो. तो प्रकोप जास्त होऊ नये म्हणून ते शरीराबाहेर काढलं जातं. तेव्हा आम्ही विरेचन शिबिर चालवतो. ते स्वास्थ्यांसाठी आहे, जे ज्यांची एकदम निरोगी आहेत पण पित्त प्रकृती आहे त्यांनी ते करून घ्यावं. ज्यांना काही आजार आहे, पोटाचे आजार आहे, त्वचेचे आजार आहे किंवा अजून कोणत्या फॉर्ममध्ये पित्त शरीराबाहेर प्रकोप झालेलं दिसतंय त्यांनी ते विरेचन करून घ्यावे. असे हे प्रामुख्याने आपण वर्षातून स्वस्थ लोकांसाठी आणि रुग्णांसाठी पंचकर्म करत असतो. पण हे सगळे कर्म एकाला करायची गरज नाही. वर्षातून पंचकर्म तुम्ही एकदाच करा, ते इनफ असतं. फक्त त्याला कंडिशन आहे, सब्जेक्ट टू द कंडिशन, की तो व्याधीचे लक्षणं किती तीव्रतेने आहेत. खूप तीव्रतेने असेल तर आम्ही एक 4 महिन्यांनी किंवा 6 महिन्यांनी परत फॉलोअप द्यायला किंवा परत एकदा कर्म करायला सांगतो. अदरवाईज वर्षातून एकदा तुम्ही कर्म करून घेतलं तर ते स्वास्थ्यासाठी खूप लाभदायक असतं. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. प्रेक्षक हो, ही चर्चा रंगात आली आहे आणि आपण ती पुढे नेणारच आहोत. परंतु कार्यक्रमात वेळ आलेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. परंतु तुम्ही कुठेही जाऊ नका आणि पाहत रहा आपला आवडता कार्यक्रम, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत. प्रेक्षक हो, विश्रांतीपूर्वी आपण चर्चा करत होतो डॉक्टर सीमा बहादकर मॅडम यांच्याशी निरोगी जीवनासाठी पंचकर्मचे महत्त्व या विषयावर. तर मॅडम, तुळजादासजी यांचा आपल्याला परभणीवरून एक मेल आलेला आहे. त्यांच्या आईचं वय 87 इयर्स आहे आणि त्यांना खोकला आणि कफाचा त्रास आहे. तर त्याच्यामध्ये पंचकर्मने काही करता येईल का? तसंच त्यांच्या पत्नीला टाचदुखीचा त्रास आहे. तर यात पंचकर्माची काय चिकित्सा करता येईल? नक्कीच. नमस्कार. आईचं वय ते बोललात की 87 इयर आहेत.
त्यामुळे या वयामध्ये आपण पंचकर्म खूप सांभाळून करतो. पंचकर्म करत असताना अपाय व्हायला नको याची आपण खूप काळजी घेत असतो. म्हणजे ठीक खोकला आहे त्यांना आणि कफ आहे, पण तरीही या वयामध्ये आपण त्यांना वमन ही चिकित्सा करणार नाही. त्याच्याऐवजी त्यांना खोकला आहे आणि कफ आहे आणि बाकी काही लक्षणं नसतील, त्यांना ताप नसेल, काही नसेल, तर फक्त उरभागी म्हणजे छातीला समोरून आणि पाठवून तिळाचं तेल सेंधो मिक्स करून लावा आणि गरम पाण्याने कोमट पाण्याने आंघोळ करायला सांगा. हा एक शास्त्रशुद्ध उपक्रम आहे की या उपक्रमामुळे जर तुम्हाला धाप लागत असेल, जे की तुमच्या फुफ्फुसाच्या रिलेटेड काही समस्यांमुळे असेल आणि धाप लागत असेल, तुमचा रेस्पिरेशन रेट वाढला असेल, तर या उपक्रमाने तो नक्कीच कमी होतो. तर त्यांना तुम्ही कुठेही चिकित्सकांकडे मार्गदर्शनाला न्याल तर वमन हा उपचार यांच्यासाठी करायचा नाही. यांच्यासाठी आपण स्थानिक उपक्रम करू शकतो, जसं उरभागी आपण तीळ तेल आणि सेंधव लावून अभ्यंग करणं आणि मग शेक देणं हे करू शकतो. आणि आवश्यकता पडली तर मात्रा बस्ती हा एक प्रकार आहे की जो 80 वर्षानंतर आपण करतो. बाकी बस्ती आपण 80 वयापर्यंत करतो आणि बाकी नंतरच्या याच्यात आपण वयाचा विचार करून, वृद्धावस्थेचा विचार करून मात्रा बस्ती हा एक उपक्रम करू शकतो. सोबतच तुम्ही म्हणालात की तुमच्या पत्नींना टाचदुखीचा त्रास आहे, तर टाचदुखीचा त्रास याच्यासाठी आपण एक अग्निकर्म म्हणून उपचार पद्धती करत असतो. त्याच्यामध्ये एक पंचधातूची शलाका असते आणि त्यांनी तिथे अगर जर साध्या भाषेत म्हणालं तर की त्याला गरम करून तिथे चटका दिला जातो. पण हे करत असताना सरसकट केलं जात नाही. त्याच्या आधी तुमचे काही पॅथॉलॉजिकल इन्व्हेस्टिगेशन होतात, जसं की तुम्हाला शुगर आहे का, त्याचा ब्लिडिंग टाईम काही आहे का, क्लॉटिंग टाईम आहेत का, हे सगळे उपक्रम बघून काही टेस्ट करून मग आपण हे पेशंटला सांगत असतो. याचा टाचदुखीमध्ये खूप छान फायदा आहे. सोबतच त्यांनी जर एक्सरे करून घेतला तर बोनी ग्रोथ आहे का किंवा काय हे आपल्याला कळतं आणि त्याच्यानुसार त्याचे किती सिटिंग लागतील हे आपल्याला सांगता येतं. साधारणतः आपल्याला 5 सिटिंगची गरज पडते. एका आठवड्याला आपण 1 सिटिंग घेतो, पण नक्कीच हे घरगुती करायचे नाही आहेत. हे डॉक्टरांच्या किंवा तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली क्लिनिकमध्ये किंवा पंचकर्म सेंटरला जाऊन करण्याचे उपचार आहेत. अतिशय समर्पक उत्तर दिलं मॅडम तुम्ही. मॅडम, मगाशी तुम्ही बस्ती या चिकित्सेविषयी सांगितलं, तर बस्ती या चिकित्सेविषयी जेव्हा आपण रुग्णांना सांगतो तेव्हा ते म्हणतात की आम्ही घरीच गरम पाण्याचा एनिमा घेतो. तर आयुर्वेदोक्त बस्ती आणि एनिमा यात काही फरक आहे का? आणि असा घरच्या घरीच गरम पाण्याचा एनिमा वैद्यांच्या सल्ल्याशिवाय घेतला तर त्याचे काही दुष्परिणाम होऊ शकतात का? नाही, बस्ती आणि एनिमा यांच्यामध्ये साधर्म फक्त एवढंच आहे की ते रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन सारखं आहे, त्यांचं कार्य सारखं नाही. एनिमा देत असताना आपण फक्त मलाशय किंवा रेक्टम याच्यामध्ये काही मलसंचिती झाली असेल तर ती बाहेर, म्हणजे पेशंटला किंवा कोणाला कडक मलप्रवृत्ती होत असेल तर ती बाहेर काढण्याचा उपचार म्हणून एनिमा केला जातो. बस्ती हा मलाशयाला साफ करण्याची उपचार पद्धती नाही. त्याच्यामध्ये वेगवेगळे औषधांचा वापर केला जातो. त्यामध्ये फक्त काढे नसतात, एक इमल्सिफिकेशन तयार केलं जातं की जे त्याच्यामध्ये आयोनिक कॉन्सन्ट्रेशन हे जास्त असतं. असं इमल्सिफिकेशन तयार करून ते ॲनल रूटने किंवा रेक्टममध्ये किंवा गुदभागातून दिलं जातं. बस एवढंच दोघांमध्ये साधर्म्य आहे. दोघांची कार्मुकता, कार्य करण्याची पद्धत एकदम भिन्न आहे. बस्तीच्या बाबतीत जर म्हणायला गेलं तर संशोधनापर मला असं म्हणता येईल की आपण मुखातून औषधं घेतलं तर त्यांचा शरीरामध्ये परिणाम व्हायला जेवढा वेळ लागतो त्याच्या अर्ध्या परिणामामध्ये बस्तीचं कार्य होतं. म्हणूनच आयुर्वेदामध्ये बस्तीला अर्धचिकित्सा म्हटली जाते. आणि हे घरी एनिमा घेणं हे प्रकार बिलकुलही करू नयेत. आम्ही कोणत्याही रुग्णाला किंवा स्वस्थ व्यक्तींना घरी एनिमा देण्याची सल्ला देत नाही. कारण तुम्ही तो एनिमा देत असताना रेक्टम ॲनल स्पिंक्चरमधून तो देत असता, तिथे एक कॅथेटर इन्सर्ट करून ते इन्सर्ट करताना काही त्रास झाला तर स्पिंक्चरला हानी होते.
स्फिंक्चर काय कार्य करतं, मलवेग कधी बाहेर यावा आणि येऊ नये हे कार्य तो करत असतो. त्यामुळे त्याला इजा झाली तर रुग्णाला ते खूप त्रासदायक होऊन असतं. त्यामुळे हे कोणतेही उपचार करू नये. इव्हन घरी तुम्ही जो गरम पाण्याचा एनिमा घेता तो घेऊ नका. त्याच्याऐवजी थोडं कोमट पाणी प्या. उदराला तेलाने मालिश करा. नाभीपासून पूर्ण उदराला तेलाने मालिश करा आणि हॉट वॉटर बॅग असेल तर हलका शेक द्या. त्यांनी तुमचं उदर मलसंचय किंवा जो मलावष्टंभ असेल, कडक संडास होत असेल ती व्यवस्थित होऊ शकते. पण बस्ती आणि एनिमा हे कोणत्याही दृष्टीने सारखे नाहीत. फारच छान मॅडम. मॅडम, चंद्रपूरहून देवीदास हे प्रेक्षक आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार देवीदासजी, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, माझ्या ब्रेन ट्युमरचा प्रॉब्लेम आहे आणि डायजेस्ट सिस्टमचा पुन्हा अंगाला वेदना आहे. देवीदास दादा, तुम्ही परत प्रश्न विचारू शकता का? ब्रेन ट्यूमरचा त्रास आहे मॅडम त्यांना. ओके. आणि पचनाचा. देवीदास दादा, मला हे म्हणता येईल की ब्रेन ट्यूमरचा जर तुम्हाला त्रास असेल तर कोणतेही इकडले तिकडले उपचार करू नका. 10 वैद्यांकडे, तज्ज्ञांकडे किंवा जाऊ नका. त्याच्यासाठी जे काही तज्ज्ञ ऑथराइज्ड आहेत, तुम्हाला त्याची किमोथेरपी सांगितली असेल किंवा काय, अशा सेंटरला जाऊन व्हिजिट करा आणि त्वरित त्याचे उपचार करून घ्या. कोणत्याही साध्या उपचाराने ब्रेन ट्यूमर ठीक होत नाही. त्याचे लिजन आणि त्याचा साईज आपल्याला कल्पना नाही, तरीही म्हणेल की घरगुती यामध्ये कोणतेही उपचार करायचे नाही. त्याच्या स्पेशलिस्टकडे जा आणि त्याची चिकित्सा करून घ्या. मॅडम, आजकाल त्वचा आणि केसांच्या आरोग्याविषयी सर्वांमध्ये खूप जागरूकता आली आहे. सर्वांनाच असं वाटतं की आपण सुंदर दिसलं पाहिजे. तर त्वचा आणि केस यांच्या आरोग्याविषयी पंचकर्माची भूमिका काय आहे? नक्कीच मॅडम, कोणत्याही गोष्टीची जागरूकता येणं हे अगदी उत्तम आहे. तुम्ही स्किन आणि हेअर्स किंवा त्वचा आणि केसांबद्दल जागरूक होत आहात ही आनंदाची बाब आहे. म्हणजे तुम्ही शरीराकडे लक्ष द्यायला लागले आहात की जे सर्वात मौल्यवान गोष्ट आपल्या आयुष्यात असेल तर ते आपलं शरीर आहे आणि ते कोणत्याही फॉर्ममध्ये तुम्ही त्याच्याकडे लक्ष देताय. केसांपासून सुरू करताय, त्वचेपासून सुरू करताय तरी ते चालेल. मला नक्कीच सांगावंसं वाटेल की केस आणि त्वचा यांचं आरोग्य हे एक्सटर्नल अप्लिकेशन बाहेर काढून लावून होणार नाही की तुम्ही खूप सारे ऑइंटमेंट लावतायत, क्रीम लावतायत, त्याने तो तितका पुरता फरक पडेल. नक्कीच ते लावताना सुद्धा तज्ज्ञांचा सल्ला घेऊन करा. आयुर्वेदाचा विचार केला तर त्वचेच्या स्वास्थ्यासाठी काही उपक्रम सांगितले आहेत आणि त्यातला एक मुख्य उपक्रम आहे की विरेचन. विरेचन केल्यानंतर तुमच्या त्वचेचा तजेलता वाढतो, त्वचेमध्ये स्निग्धता येते आणि केसांची वाढ किंवा केसांमध्ये पण तजेलता किंवा स्निग्धता येते. आणि आता मला अगदी आवर्जून सांगावं लागेल की जेव्हाही आता नवीन ब्रायडल पॅकेजमध्ये जे असतं प्रकार आजकाल की त्याच्या आधी जाऊन काहीतरी आपण ट्रीटमेंट करून घ्यावी, आजकाल आमच्याकडे येतात, दोन्ही कपल येतं आणि पंचकर्म करून जातं. त्याचा त्वचेवर नक्कीच इफेक्ट दिसतो. विरेचनाचा त्वचेवर खूप छान इफेक्ट आहे. म्हणजे बाकीचं त्याचे बेनिफिट्स खूप आहेत पण त्वचेवर दिसतात आणि केसांवरही दिसतात. हे विरेचन हा उपक्रम दोन्हीही अवयवांसाठी खूप सुंदर आहे. सोबतच आपण त्वचेच्या आरोग्यासाठी काही लेप देतो, पण हे लेप म्हणजे काही हर्बल मेडिसिन आहेत किंवा हर्ब्स आहेत. त्याला तुम्ही पाण्यामध्ये भिजवून त्याचं अप्लाय करा. ते सुकेपर्यंत ठेवायची गरज नाही. एक 20 मिनिटं ठेवल्यानंतर गरम पाण्याने, कोमट पाण्याने धुवून घ्या किंवा कोमट पाण्याने पुसून घ्या. लेप कोणताही हा सुकेपर्यंत ठेवायची गरज नाही. त्याला ड्राय होऊ देऊ नका. 20 मिनिटांमध्ये त्याचे जे द्रव्य आवश्यक असेल ते शोषले जातील आणि बाकी तो आपण काढून टाकू. दुसरा या दोन्ही अवयवांसाठी अजून एक उपक्रम आहे, तो म्हणजे नस्य. नस्य म्हणजे नाकामध्ये तेल घालणं, औषधीयुक्त तेल घालणं. नस्याचे इव्हन आपण ज्याला आम्ही खालित्य म्हणतो, खालित्य म्हणजे हेअर लॉस. नक्कीच हेअर लॉसचे बाकी काय कारण आहे आपण बघणारच. काही हार्मोनल टेस्ट असेल तर त्या आपण करून घेणार आणि त्याच्यानुसार आपण द्रव्याचं चयन करून नस्य करणार. तर नस्याचे हेअरफॉलमध्ये, हेअर लॉसमध्ये खूप छान रिझल्ट्स आहेत आणि हेच नस्याचे रिझल्ट्स तुमच्या त्वचेला कांती देण्याचं पण काम करतं. कारण नस्य करत असताना तुम्ही पूर्ण चेहऱ्याला अभ्यंग करता. अभ्यंग म्हणजे साध्या भाषेत मालिश करता. ती मालिशही औषधयुक्त तेलाने केली जाते आणि त्याच्यानंतर एक मृदू आणि बाष्प असं आल्हाददायक स्टीम दिली जाते जी की उष्ण नाही
आयुर्वेदानुसार शिरस्थानी किंवा नेत्रस्थानी उष्ण स्वेद किंवा तीव्र स्वेद द्यायचा नाही, तो अगदी हलक्या रूपात द्यायचा असतो. तर हे 2 उपक्रम केसांसाठी आणि याच्यासाठी खूप चांगले आहेत. मॅडम, आपल्याला बदलापूरवरून अजिंक्यजी यांचा एक मेल आलेला आहे की परीक्षेला जाण्यापूर्वी मुलांना जे टेन्शन येतं, प्रेशर येतं, तर त्यासाठी काही पंचकर्म किंवा आयुर्वेदीय चिकित्सा घेऊ शकतात का, किंवा ते प्रेशर कसं हँडल करावं? नक्कीच मॅडम, सध्या सगळ्यात जास्त स्ट्रेसमधनं कोणी जात असेल तर आपलं ॲडल्सन्स किंवा हे मुलांचं हे जनरेशन आहे की ते खूप साऱ्या स्ट्रेसमधनं जात आहे. कॉम्पिटिशन खूप वाढलेली आहे, खूप सारं मटेरियल मिळत आहे जे की इझिली अवेलेबल मिळत आहे आणि त्या सगळं मटेरियल सामावून घेणं किंवा सगळं ग्रास्प करण्याच्या याच्यामध्ये मुलांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. इथे मेमरीचा इश्यू नाही आहे, त्यांची मेमरी चांगली आहे, पण 10 गोष्टींचा भडीमार होतोय आणि त्याच्यामुळे त्यांचं कॉन्सन्ट्रेशन कमी होत आहे. अशा ह्याच्यात आपण मुलांना सजेस्ट करतो, आपल्याला पंचकर्म जे करायचं असतं ते आपण 8 वर्षानंतरच्या मुलांमध्ये करतो. त्याच्या आधी आपण फारसा पंचकर्म करत नाही. केलं तर शिरोअभ्यंग म्हणजे तेलानी शिराला किंवा डोक्याला मालिश करणं असं करतो. हा जो परीक्षेचा ताणतणाव आहे हा कमी करण्यासाठी शिरोधारा ही उत्तम उपचार पद्धती आहे आणि ती सलग 7 दिवस करून घ्यायची. त्याच्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या वेळेस जी एन्झायटी होती आहे ती कमी होण्याला मदत होईल. सोबतच नाभीला तेल लावणं किंवा पायांना तेल लावणं, ज्याला आपण पादाभंगी आणि नाभीपुरण म्हणतो, हे उपचार पण तितकेच प्रभावी आहेत की तुमच्या ताणतणावाला कमी करण्यासाठी फायदेमंद होऊ शकतात. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. मॅडम, मुरलीधर हे अमरावतीवरून प्रेक्षक आपल्याशी जोडले गेले होते. त्यांचा असा प्रश्न होता की त्यांचं वय 52 वर्ष आहे आणि त्यांचे पाय दुखत आहेत आणि त्यांच्या दोन्ही गुडघ्यांमधून कटकट आवाज येत आहे. त्यांनी तेल वगैरे लावून मालिश केली परंतु काही अजून फरक पडत नाही. तर त्यांना तुम्ही कशा प्रकारे मार्गदर्शन कराल? नक्कीच मॅडम, वय 52 वर्ष आहे आणि गुडघ्यांमध्ये आवाज येतोय तर आपण अर्थरायटिस आहे असं आपण म्हणू शकतो, ज्याला आम्ही संधिगत वात म्हणतो. हे संधिगत वात खूप साऱ्या प्रकारचे असू शकतात. काही सिरो निगेटिव्ह असतात, काही सिरो पॉझिटिव्ह असतात. त्यामुळे आपल्याकडे पेशंट आला की आपण त्याचे हे काही प्राथमिक परीक्षण करून घेतो की RA पॉझिटिव्ह आहे का किंवा NA पॉझिटिव्ह आहे का, ESR किती वाढला आहे आणि त्याच्यानुसार चिकित्सा करत असतो. कटकट आवाज येणं याचा अर्थ एक आहे की तुमच्या मसल्स पण तेवढ्या वीक झालेल्या आहेत. वयानुसार मसल वीकनेस हा येतो. त्यामुळे आपण इथे फक्त मालिश करणं आणि मालिशचं तेल पण कोणतं वापरतं याचं आहे, ते कोणत्या डायरेक्शननी मालिश केली जाते, ज्याला आपण अभ्यंग म्हणतो. अभ्यंग हे कोणत्या डायरेक्शननी केले जातं. संधिस ठिकाणी करत असताना आपण वर्तुळाकार अभ्यंग करत असतो. पण मी नक्कीच सांगेल तुम्हाला की जर सांध्यांना सूज असेल तर तेलाचा वापर करू नका. तेलाचा वापर केला तर सांध्यांची सूज ही वाढते. कोणतंही औषधसिद्ध तेल असेल तर ते स्वतः वापरू नका जोपर्यंत तुमच्या सांध्यांना सूज आहे. ते वापर तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच करा, स्वतः करू नका. दुसरं मी तुम्हाला म्हटलं की आपण जानूबस्तीसारखे काही उपक्रम करू शकतो की तुमच्या सांध्यांच्या ठिकाणी एक पाळ करून त्याच्यामध्ये आपण तेल ठेवतो किंवा एक तेलाने भिजलेला पिचू किंवा कापूस आपण सांध्यांच्या ठिकाणी ठेवतो. त्यांनी तो तेल थोडंसं कोष्ण असेल त्यांनी तिथला स्टिफनेस कमी होतो आणि सोबतच काही आपण उपचारही देतो. तसेच जसं तुमचे पेन कमी होईल तुमच्या मसलला स्ट्रेंथनिंग काही एक्सरसाइज पण कराव्या लागतील. हे सगळं तुम्ही तज्ज्ञांच्या सल्ल्याने करा. कोणतेही गुगल किंवा कशावर टाकून फक्त त्याच्यानुसार करू नका, कारण त्यांनी अपाय होण्याची जास्त भीती असते. फारच सुंदर माहिती दिली मॅडम तुम्ही. मॅडम, रमेशजी या प्रेक्षकांचा आपल्याला एक प्रश्न आलेला आहे की मधुमेहामध्ये कोणतं पंचकर्म करावं आणि किती वेळा पंचकर्म करावं लागतं? आयुर्वेद शास्त्राचा जर विचार केला तर मधुमेह आपण चिकित्सा करत असताना 2 पद्धतीने करतो. आयुर्वेद शास्त्राचा विचार करताना मधुमेही ही 2 पर्सनॅलिटी आपल्याला सापडतात. एक जे सडपातळ आहे पण तरी त्यांची ब्लड शुगर एलिव्हेटेड आहे किंवा वाढलेली आहे. दुसरे असे रुग्ण असतात की जे ओबेज आहेत, त्यांना ओबेसिटी पण आहे आणि सोबत मधुमेह पण आहे. हे असे 2 प्रकारचे रुग्ण आपण सापडतात आणि या दोन्ही रुग्णांना आपल्याला वेगवेगळ्या पद्धतीने चिकित्सा करावी लागते. अजून एक मी तुम्हाला आवश्यक सांगेल की मधुमेह आहे पण तुमची साखरेची पातळी किती आहे प्रत्येक वेळेस हे तुम्ही मॉनिटर करा. साखर जर अतिप्रमाणात वाढली असेल तर त्याला औषध उपचार करणं आवश्यक आहे.
न औषधं घेतल्याचे जे साईड इफेक्ट आहेत त्याच्यापेक्षा जास्त साईड इफेक्ट औषधं न घेतल्याने होईल. मधुमेहाचा विचार केला तर आपण त्याच्यामध्ये विरेचन आणि बस्ती हे 2 उपक्रम करत असतो. या उपक्रमांनी शुगर लेव्हल कमी व्हायला मदत होते, पण हे आपण कंटिन्युअस मॉनिटरिंग करतो. म्हणजे पेशंटनी करून टाकलं आणि नंतर तो काही नाही, दर आठवड्याला किंवा इथे जर आपल्याकडे पेशंट ॲडमिट असेल तर त्याची दर 2 दिवसाला आपण शुगर मॉनिटर करतो. आणि आवश्यक असेल तर ॲलोपॅथीचे काही औषधं किंवा इन्सुलिन हे पण आम्ही सुरू करतो, ते बंद करत नाही. सगळ्यात आवश्यक आहे की पेशंटला त्रास कमी होणे, पेशंटचा प्राण हा सगळ्यात महत्त्वाचा आहे. पॅथी कोणती आहे याला महत्त्व नाही. त्यामुळे ही औषधं गरज असेल तर ते चालू ठेवतो. पण मधुमेहाचे जे साईड इफेक्ट आहे, जे की न्यूरोपॅथी आहे, हे होत असेल तर त्याला कमी करायला आपल्याला पंचकर्माने खूप मदत होते. मॅडम, सिन्नरहून रुपेशजी यांचा एक प्रश्न आपल्याला आलेला आहे की त्यांचे ॲलोपॅथिक मेडिसिन सुरू आहेत, तर त्याच्यासोबत ते आयुर्वेदिक मेडिसिन्स कंटिन्यू करू शकतात का आणि पंचकर्म घेऊ शकतात का? नक्कीच तुमचा प्रश्न चांगला आहे. फक्त तुम्ही कशाची मेडिसिन घेताय हे आपल्याला कळलं नाही आहे. पण आयुर्वेदाची मेडिसिन आणि ॲलोपॅथीची मेडिसिन ही बरीच मेडिसिन आपल्याला सोबत घेता येतात. म्हणजे आमच्या हिस्ट्री टेकिंगमध्ये आधी तेच असतं की पेशंट कोणत्या मेडिसिन बरं आहे, त्याचे काय मेडिसिन चालू आहेत, कारण बऱ्याच मेडिसिनचे विड्रॉवल असतात. त्यामुळे ते आम्ही आधी बघत असतो की कोणते मेडिसिन चालू आहेत. या मेडिसिनसोबत आयुर्वेदाची मेडिसिन आपल्याला देता येतात किंवा आपल्याला पंचकर्मही करता येतं. त्यामुळे ह्या चालू आहे तर या मेडिसिन बंद, कारण आमच्याकडे पेशंट येतेच येतात की आम्हाला मधुमेहाचं औषधं घ्यायचं नाही, आम्हाला आयुर्वेदिकच घ्यायचं आहे. हे त्यावेळेस त्यांचं संपूर्णतः औषधं बंद कधीही आम्ही करत नाही. हे साईड बाय साईड किंवा फॉलोअपनुसार होईल की आधी त्यांचे मेडिसिन चालू राहील, त्यांचे सगळे पॅरामीटर्स करू, मग त्यांना पंचकर्म करू. कारण पंचकर्माने शुगर लेव्हल स्टँडर्डाईज व्हायला किंवा कमी यायला मदत होते. आणि त्याच्यानंतर आम्ही सल्ला घ्यायला सांगतो की तुमच्या डायबिटॉलॉजिस्टचा सल्ला घ्या, त्यांचे डोजेस तुम्ही कमी करून घ्या, ते नक्की कमी करून येतात. सोबत मग आपले औषधं की ज्यांनी साईड इफेक्ट्स कमी होतील किंवा न्यूरोपॅथी हे सगळे होणार नाही असं आम्ही कॉम्बिनेशनमध्ये देत असतो. आणि प्री डायबिटिक स्टेजला जर पेशंट आला तर त्याला आपण औषधाची गरज नाही. प्री डायबिटिक स्टेज काही डाएटमध्ये फरक किंवा विरेचन करून पूर्णतः आपल्याला नॉर्मल आणता येतं. हे सगळं डिपेंड आहे की तुमच्या शुगरच्या व्हॅल्यूज किती आहेत. शुगरच्या व्हॅल्यूज जास्त असेल तर तुम्हाला ती दोन्ही मेडिसिन चालू ठेवायची गरज पडते. मॅडम, भगवानजी हे प्रेक्षक टिटवाळाहून आपल्याशी फोन कॉलद्वारे जोडले जात आहेत. नमस्कार भगवानजी, आपला प्रश्न विचारा. भगवानजी, आपला प्रश्न विचारा. मला स्टोनचा त्रास आहे गेल्या 2 वर्षापासून. जातो आणि येतो परत स्टोन. स्टोन म्हणजे किडनी स्टोन. मॅडम मला स्टोनचा त्रास आहे. बरं मॅडम, या प्रेक्षकांना किडनी स्टोनचा त्रास आहे, तर काय मार्गदर्शन कराल? यामध्ये काही पंचकर्म चिकित्सा घेऊ शकतात का ते? हां, भगवानजी तुम्ही सांगितलं की तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास आहे. किडनी स्टोनच्या याच्यामध्ये रिकरन्स हा असतो, तर तुम्ही कुठे राहता याच्यानुसार पण आहे. आणि दुसरं की तुमच्या स्टोनचा साईज किती आहे. छोटा स्टोनचा साईज असेल तर तो आरामात निघून जातो. स्टोनमध्ये पण आपण काही पंचकर्म करत असतो आणि त्याच्यामध्ये आपण ही बस्ती चिकित्सा करतो. सोबतच अभ्यंतर स्नेहपान म्हणून आमच्याकडे एक कल्पना आहे की औषधाने सिद्ध केलेला आहे. आम्ही काही तुपाचा वापर करतो आणि त्याने हा स्टोन कमी व्हायला, म्हणजे कमी व्हा, तो छोटा असेल तर निघून जाईल किंवा त्याची साईज कमी व्हायला मदत होते. सोबतच बस्ती हे उपक्रम आहे की जे तुमच्या स्टोनवरही काम करेल. पण नक्कीच याचा रिकरन्स असतो, त्याचा रिकरन्स होऊ नये म्हणून तुम्हाला काही पथ्यपालन करणं खूप आवश्यक आहे. ते तुम्ही पथ्यपालन करत राहिला तर त्याचा रिकरन्स होणार नाही. नक्कीच मॅडम. मॅडम, आयुर्वेदामध्ये सुप्रजाजनन या संकल्पनेला फार महत्त्व आहे. तर निरोगी आणि सुदृढ अपत्य प्राप्तीसाठी गर्भधारणेपूर्वी स्त्री आणि पुरुष या दोघांनीही कोणते पंचकर्म करणे आवश्यक आहे? अतिशय उत्तम प्रश्न मॅडम तुम्ही विचारलाय. आयुर्वेद हे सुप्रजासाठी त्यांनी आचार्यांनी वेगळे अध्याय लिहून ठेवलेले आहेत की तुम्ही, आणि हे फक्त स्त्रियांसाठी नाही आहे. त्या अध्यायामध्ये माता आणि पिता या दोघांनीही काय करावं त्याच्यामध्ये फक्त
काय चिकित्सा घ्यावी हे नाही, तर त्यांनी त्यांच्या आहारामध्ये काय फरक करावा, विहारामध्ये काय फरक करावा याचं खूप प्रामुख्याने वर्णन दिलेलं आहे. आणि सुप्रजा याच्यावर जास्तीत जास्त जोर दिला जातो, कारण शेवटी आपल्या भारताचं भविष्य निर्माण होणाऱ्या याच्यानंतर होणाऱ्या संततीवरच अवलंबून आहे. तर ती संतती फक्त शारीरिकदृष्ट्या सुदृढ होऊन असत नाही, ती मानसिकदृष्ट्या तेवढीच सुदृढ असायला हवी. या दोन्हीचा अंतर्भाव याच्यामध्ये करतो. आम्ही जेव्हाही असे कपल येतात की ज्यांना याच्यानंतर बाळ हवं आहे, त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करतच असतो. जर ते सगळे नॉर्मल असेल तर त्यांना विरेचन आणि बस्ती हे 2 उपक्रम देतो. आणि हे उपक्रम चालू असताना, हे उपक्रम पूर्ण झाल्यानंतर मग त्यांनी बाळ होण्याची जी काही प्रक्रिया ती करायला काही हरकत नाही, हे आम्ही पेशंटला सांगत असतो. आणि त्याचे खूप सुंदर उदाहरण आहे. म्हणजे मी तुम्हाला सांगेल की आजकाल IVFचं प्रमाण वाढलं आहे. म्हणजे स्त्रियांचं आयुष्य खूप बदलत आहे. स्त्रियांच्या आयुष्यामध्ये सतत निरंतर आणि खूप फास्ट चेंजेस होऊन राहिले आहेत. पुरुषांच्या पण आहेत आणि व्यावसायिक काही चेंजेस आहे की ज्याच्यामुळे आपल्याला आता सुप्रजा याच्यावर काम करण्याची गरज पडली आहे. मग असे काही आमच्याकडे कपल येतात की जे IVF प्लॅन करून राहिले आहेत आणि त्याच्याच आधी त्यांना डिटॉक्स करून घ्यायचं आहे. शरीरशुद्धी म्हणजे मॅक्झिमम लोकांना हे डिटॉक्स वाटतं. त्या रुग्णांना आम्ही हिस्ट्री आमची पहिली असतेच. हिस्ट्री आहे, नाडी परीक्षण आहे, अष्टविध परीक्षण ज्याच्यामध्ये आयुर्वेदाला खूप महत्त्व दिले आहे, हे परीक्षण करून घेतो. आणि त्यांच्यानंतर त्यांचं दोन्हीचं म्हणजे माता आणि पिता दोघांचंही विरेचन आणि बस्ती, मग हे प्लॅन करत असताना आम्ही सोबत सोबत त्यांचे विरेचन होतील किंवा बस्ती होईल याचाही विचार करतो आणि असं प्लॅन करून देतो. म्हणजे मला तुम्हाला सांगायला आवडेल की असं केल्यानंतर पुष्कळशा माता आणि पितांना IVFकडे जायची गरज नाही आहे. त्यांना नॅचरली बाळ झालेलं आहे. ही अगदी आनंदाची गोष्ट आहे. कारण हे आपण बस्ती आणि विरेचन हे जे काही पंचकर्म करत असतो त्यांनी फक्त शरीर शुद्धी नाही होत, त्यांनी मनाची पण शुद्धी होते, स्ट्रेस कमी होतो. सोबत आम्ही त्यांचं काउन्सिलिंग करत असतो की तुम्ही कसं वागायला पाहिजे, तुमची दिनचर्या कशी, आहारामध्ये काय फरक करायला पाहिजे. आणि याचा परिणाम होतो की काही रुग्णांमध्ये ही नॅचरल प्रेग्नन्सी पण होते. आणि हे मला वाटतं कौतुकास्पद आहे. असं होत असेल तर. नक्कीच मॅडम, हल्ली PCOD, PCOS, स्थौल्य यासारख्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचं प्रमाण वाढत चाललंय. तर यामध्ये पंचकर्म कितपत उपयुक्त ठरतं? नक्कीच मॅडम. सध्या लाईफस्टाईल डिसऑर्डर्सचे त्यामध्ये एकेका आजाराचे आता अंतर्भाव व्हायला लागला आहेत, असं झालं आहे. पंचकर्म ही काही जादूही नाही आहे. त्यामुळे लाईफस्टाईल डिसऑर्डर्समध्ये आपल्याला जर त्याचा उपशय पाहिजे असेल तर त्यात थोडं सातत्य पाहिजे आणि ती चिकित्सा किंवा ती पद्धती प्रामाणिकपणे करण्याची इच्छा पाहिजे. जर आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर्स घेतले तर त्याच्यामध्ये मुख्य येतं की स्थौल्य हा खूप मिळतो आहे, ओबेसिटी आहे, डायबिटीज मेलायटस आहे, नॉन अल्कोहोलिक फॅटी लेवल आहे, उच्च कोलेस्ट्रॉलचं प्रमाण आपल्याला बाहेर मिळत आहे. आणि मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये तर जाऊ देत, मुलींमध्ये पण PCOD आणि PCOS यासारखे लक्षणं मिळून राहिले आहेत किंवा यासारखे डिसऑर्डर्स आपल्याला मिळून राहिले आहेत. याच्यामध्ये काय आहे की आम्ही चयापचय क्रिया वाढवण्याची प्रक्रिया करत असतो की शरीरामध्ये कुठेतरी दोष एकत्रित होऊन आहेत आणि ते शरीराबाहेर निघत नाही आहेत. तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की आपले जे शरीर बनवलं आहे त्याच्यात प्रत्येक चयापचय क्रियामध्ये काहीतरी विजातीय पदार्थ, टॉक्झिन किंवा दूषित पदार्थ हे निर्माण होत असतात आणि ते नॅचरली शरीराबाहेर निघत असतात. त्याच्यासाठी वेगवेगळे मार्ग आहेत. जसे त्वचेतनं घाम येतोय ते निघतंय, तुमच्या लघवी वाटे काही निघतंय, तुम्ही मला वाटे काही द्रव्य निघत आहेत, हे शरीरातून बाहेर निघायला लागतं. पण जेव्हा ते नॅचरली निघत नाही, नॅचरली का निघत नाहीत? कारण तुमचं बैठे काम झालंय, तुमचा व्यायाम कमी आहे, खाण्याचे जे पदार्थ आहेत ते बदलले आहे, चॉईस ऑफ फूड बदलला आहे. म्हणजे ते त्याच्यामध्ये किती सत्व आहे हे तर दूरची गोष्ट, पण तुमच्या खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. या सगळ्यामुळे होतं की हे दोष एकत्रित शरीरामध्ये राहतात, ते अवरोध निर्माण करतात, ते शरीराबाहेर पूर्ण निघत नाही आणि म्हणून हे व्याधी उत्पन्न होतात. आणि यालाच सोबत एक आहे तुमचा स्ट्रेस आहे, स्ट्रेस त्याच्यामुळे हे सगळे व्याधी उत्पन्न होतात. मग हे या व्याधीची चिकित्सा करत असताना आपण काय करतो की चुकीचा आहार असेल, चुकीच्या आहाराची पद्धत असेल, त्याला आम्ही करेक्शन करतो. त्याच्यासाठी खूप काही करायची गरज नाही आहे. थोडेसे चेंजेस करून दिलेत की त्यांची आहार पद्धती ही व्यवस्थित होते. व्यायामाचा संपूर्णतः अभाव आहे, ते व्यायामासाठी रुग्णांना प्रोत्साहित करतो. सोबतच
काही पंचकर्म करून घेतो. मी आता सांगेल की स्थौल्यामध्ये आमच्या इथे बरेचसे रिसर्च वर्क चालू आहेत. तर आपण म्हणतो की मालिश ही सगळ्यात उत्तम, पण स्थौल्या पेशंटला तेलाची मालिश आपण करत नाहीत, त्यांना आपण पावडर मसाज देतो. दुसरी एक कुटीस्वेद म्हणून एक संकल्पना आहे की स्टीमच्या ऐवजी ड्राय हीट देतो आपण त्यांना आणि मग बस्ती करवतो. याने काय होतं, हळूहळू मेटाबॉलिझम करेक्ट होत जातं. तुमचा अग्नी आहे, आयुर्वेदानुसार सगळ्या रोगांचे कारण तुमच्या अग्नी आहे. अग्नी मंद झाला की रोग होणार. तर त्या अग्नी, ज्याला अग्नीला आपण सोप्या भाषेत डायजेस्टिव्ह फायर म्हणू शकतो, ती वाढवण्याचे सगळे आपण उपक्रम करत असतो. ती अग्नी वाढली की तुमचं मेटाबॉलिझम वाढतं. मेटाबॉलिझम वाढलं की या आजारांपासून आपल्याला बराच फायदा होतो. मग या आजारांसोबत पंचकर्मामध्ये शारीरिक मेटाबॉलिझम वाढवायसाठी आपण काही उपक्रम करतो आणि मनाच्या शांतीसाठी पण काही उपक्रम करतो. ज्याला मी मगाशी म्हणाले की मूर्ध तेलातले आम्ही काही प्रकार करतो. त्यातला सध्या खूपच प्रचलित प्रकार आहे शिरोधारा. फारच छान माहिती दिली मॅडम तुम्ही. मॅडम, पंचकर्म सुरू करण्यापूर्वी शरीराची काही विशेष पूर्वतयारी करावी लागते का? संक्षेपमध्ये उत्तर द्या मॅडम. नक्कीच. पेशंट येतात की मॅडम आम्हाला उद्यापासून पंचकर्म करायचं आहे. ही अशी प्रक्रिया नाही की तुम्ही आज दाखवलं आणि ती उद्यापासून करेल. त्याच्यासाठी शरीराला तयार करावं लागतं. नाहीतर पंचकर्मामुळे जे शरीरात दूषित दोष निघताय ते चांगल्या दोषांना पण घेऊन निघतील. त्यामुळे शरीराला तयार करा, शरीराला काही औषधं द्या आणि त्याच्यानंतर पंचकर्म करा. त्यामुळे तुम्ही जर पंचकर्मासाठी वेळ काढत असाल तर आधी तज्ज्ञांना भेटा. त्यांना भेटून आपलं प्रकृती परीक्षण करून घ्या आणि त्यांच्या ॲडवाईसनी नंतर आपल्याला कधी पंचकर्म करता येईल तेव्हा सुट्ट्या घ्या. फारच छान मॅडम. मॅडम, आता कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यात आलेलो आहे आपण. तर जाता जाता तुम्ही आमच्या प्रेक्षकांना काय संदेश देऊ इच्छिता? संक्षेपमध्ये उत्तर द्या मॅडम. मला हेच म्हणायचं आहे की शरीर हे खूप सुंदर आणि सुदृढ आपल्याला नियम मिळाला आहे. ते आपण कसं टिकवून ठेवू शकतो हे आपल्या हातात आहे. आयुर्वेदामध्ये निरोगी राहण्याचे खूप सारे उपचार दिलेले आहेत. त्या सगळ्या पद्धतींचा अवलंब करून घ्या आणि व्याधी झाली किंवा काही आजार झाले तर त्याची चिकित्सा करा. स्वतःच्या शरीराबद्दल जागरूक राहा, आहाराचे नियम पाळा, नियमित व्यवस्थित झोप घ्या आणि आनंदी राहा. मॅडम, तुम्ही फारच सविस्तर आणि शास्त्रशुद्ध माहिती दिलीत. मॅडम, तुम्ही वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल दूरदर्शन सह्याद्री वाहिनी आणि आमच्या हॅलो डॉक्टरच्या संघातर्फे आपले खूप खूप आभार. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. मी पण आपल्या पूर्ण टीमची आभारी आहे. प्रेक्षक हो, आता वेळ आलेली आहे तुमची रजा घेण्याची. आपण पुन्हा भेटूया एका नवीन भागात नवीन विषयासह आपल्या आवडत्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर. तोपर्यंत स्वस्थ रहा, मस्त रहा आणि आनंदी रहा. धन्यवाद. धन्यवाद.